जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि देशातल्या तरुणाईचं जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या भोवती सगळ्या देशाच्या सेंटिमेंट्स एकवटलेल्या असतानाच, देशाच्या सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा एक असं स्टेटमेंट केलेलं आहे, ज्यामुळं तरुणाईच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम झालेलं आहे. खरं तर 20 जुलैला जो जंतर मंतरवरती पोलिसी अत्याचाराचा एक एपिसोड आपण पाहिला, त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांना सूर्यकांत यांची आठवण येत होतीच, कारण सगळ्या या आंदोलनाची सुरुवातच मुळात त्यांच्या कॉकरोच या हिणवणाऱ्या शब्दांनी झालेली होती. आणि आज पुन्हा एकदा हेच देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत असं म्हणतायत, की या अत्याचाराचे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला वेळ नाहीये, डोंट वेस्ट अवर टाइम, असं देशाचे सरन्यायाधीश म्हणतायत. कुठून ही असंवेदनशीलता येतेय आणि देशाच्या तरुणाईचा हा आक्रोश समजून घेण्याइतकी न्यायव्यवस्था आपली संवेदनशील का नाहीये, या सगळ्याची पुन्हा एकदा चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ वकील असीम सरोदे आहेत आणि सोबतच प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक श्रीरंजन आवटे हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपल्या या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच ते बोलणार आहेत. सुरुवात करूयात. असीमजी, ज्या सूर्यकांत यांच्या शब्दांनी कॉकरोच जनता पार्टीचा एका उपहासातून जन्म झाला आणि कॉकरोच हे नावच मुळात ज्यांनी दिलं, ते पुन्हा एकदा अशा पद्धतीची विधानं करताना दिसत आहेत. न्यायव्यवस्थेची ही मगरुरी म्हणायची, निर्ढावलेपणा म्हणायचा, की याला काय म्हणायचं? म्हणजे तुमची पहिली प्रतिक्रिया. मग मगाशी मी सकाळी जेव्हा हे ऐकलं अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं म्हणून, तर माझ्या मनात पहिलं वाक्य आलं की अजूनही यांच्या सुधारणा झाली नाही. आता खरं तर सरन्यायाधीश पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण फार जपून बोललं पाहिजे, त्यांचा अपमान व्हायला नको, हा मुद्दा आहेच. परंतु जर एखादी व्यक्ती त्या पदावर बसून त्या पदाचा सातत्याने अपमान करत असेल तर त्या व्यक्तीबद्दल बोलावं लागेल असं मला नक्की वाटते. याचा अर्थ त्या पदाची ती आपण अपमान करत नाहीये, त्या पदावरच कदाचित चुकीचा माणूस बसला की काय असं वाटावं, अशा प्रकारची शंका माझ्या मनात येते. आणि त्यामुळे पूर्ण त्या पदाचा सन्मान राखून, कारण की मी न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेसाठी झटणारा व्यक्ती आहे, मी न्यायव्यवस्थेवर खूप प्रेम करणारा माणूस आहे. पण याचा अर्थ मग न्यायव्यवस्थेच्या काही पदांवर काही जण जाऊन बसलेले असतील, त्या कोणाचाही सन्मान करायचा आणि कोणाचाही आदर करायचा याच्यासाठी मी नाहीये, हे माझं अगदी मत नक्की आहे. आता कॉकरोच हा शब्द यांनीच दिला कारण की त्यांनी एका उद्वेगातून, रागातून किंवा कदाचित आपण म्हणून काहीतरी पार्शालिटी त्यांच्या मनामध्ये आहे, पक्षाबद्दल कोणत्या तरी त्यांच्या मनात प्रेम आहे, तेव्हा त्यांनी कॉकरोच हा शब्द उच्चारला आणि त्याचं एवढं मोठं आंदोलन झालेलं आहे. मग आता तरी जस्टिस सूर्यकांत यांच्या वागणुकीमध्ये, बोलण्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आता ती सुधारणा का अपेक्षित आहे? कारण की अशा प्रकारची वक्तव्य केव्हा केली जातात असं जर आपण प्रश्न विचारला तर एखादा आर्ग्युमेंट सुरू असेल तेव्हा त्या आर्ग्युमेंट मधली सत्यता तपासण्यासाठी एखादा प्रश्न विचारणं आणि तेव्हा एखादं वक्तव्य करणं, शंका व्यक्त करणं हे आपण समजू शकतो. एखाद्या वस्तुस्थितीबद्दलची फॅक्ट चेक करायची आहे तेव्हा प्रतिप्रश्न विचारणं आणि डेव्हिल्स ॲडव्होकेट होऊन न्यायाधीशांनी काहीतरी वक्तव्य करणं हे सुद्धा समजण्यासारखं आहे. परंतु त्याचप्रमाणे एखाद्या आपल्या मनातला विचार बोलून दाखवणं किंवा असं असं जर तुम्ही म्हणता ते जर आपण खरं मानलं तर याचा परिणाम असा असा होऊ शकतो, अशा प्रकारे एखादा थॉट आपला रिव्हील करणं हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. परंतु न्यायालयाची प्रतिष्ठा, न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा, किंवा आपण म्हणतो सन्मान, म्हणजे एकूणच डिग्निटी राखली गेली पाहिजे, यासाठी न्यायाधीशांचं काही कर्तव्यच नाही का? त्यांनी कशाही पद्धतीने बोलायचं का? म्हणजे जेव्हा हिंसा झालेली आहे, मुलांना साध्या काठ्यांनी मारलेलं नाहीये, त्या काठ्यांवर खिळे किंवा आकोड्यासारख्या अशा प्रकारच्या काहीतरी लोखंडी वस्तू लावून तशा काठ्यांनी त्यांना मारलेला आहे, ओरबाडलेला आहे, त्यांची स्किन फाडलेली आहे, त्यांचे डोके फोडलेले आहे. अशा वेळेस आपण इतकी असंवेदनशीलता दाखवायची आणि त्याच्यामध्ये गंमत पण काय माहितीये का, म्हणजे दिल्ली पोलिसांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि पीआयबी स्वतः आपण फॅक्ट चेक करतोय असा आव आणत या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे असं सांगत होतं. पण द हिंदूच्या स्टोरीनं, त्याच्यानंतर अल्ट न्यूजनं पुराव्यानिशी हे दाखवून दिलेलं आहे की असं घडलेलं आहे. म्हणजे बघा की सरकारी एक यंत्रणा असं सांगू बघतीये की हे सगळं चुकीचं आहे, असं काही घडलेलंच नाहीये. पण आजकाल डिजिटल इंडियाचा म्हणजे एक प्रकारे हा फायदा आहे म्हणा, की कुठलीही गोष्ट जी आहे ती पुराव्यानिशी सिद्ध करण्याची आंदोलकांना संधी या निमित्तानं मिळाली. हो, करेक्ट. आणि म्हणूनच माझं काय म्हणणं आहे की सत्यता तपासणी, त्याला आपण म्हणतो सत्यता संशोधन,
ट्रूथ इन्व्हेस्टिगेशन हे न्यायालयात नाही होणार तर कुठे होणार आहे? मग यांना पाहण्यासाठी वेळ नाही म्हणजे काय? म्हणजे म्हणायचं काय यांना? यांची नेमणूकच सत्यता संशोधनासाठी झालेली आहे आणि यांची नेमणूक करताना ही जबाबदारी यांच्यावर दिलेली आहे की त्यांनी हे काम करायचं आहे. त्याचाच पगार त्यांना आपल्या सगळ्यांच्या भारतीय लोकांच्या टॅक्स मधून मिळतो. त्यांचा बरोबर. अपमान करायचा नाही हे याच्यासाठी आपण तत्व म्हणून ठरवलेलं आहे की त्यांना निपक्ष, तटस्थ, भयग्रस्त न होता, कोणाच्याही खाली न येता त्यांना निर्णय देता आला पाहिजे एखाद्या गोष्टीचा. यासाठी त्यांना संरक्षण दिलेलं आहे की त्यांचा अपमान आपण करू नये, अवमान करू नये. आणि बरोबर. याचा त्यांनी गैरफायदा घ्यायचं असं ठरवलं असेल तर मग आता लोक त्यांच्याबद्दल सुद्धा बोलणार. त्यामुळे तुम्ही वाट बघताय का की संसदेवर या मुलांनी मोर्चा काढला तसा सुप्रीम कोर्टावर काढायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? तुम्ही का असं बोलताय एक्झॅक्ट. जस्टिस सूर्यकांत? असं मला जस्टिस सूर्यकांत साहेबांना अत्यंत आदराने विचारायचं आहे की तुम्ही तटस्थता ठेवली पाहिजे. तुम्ही ही जी तटस्थता ही न्याय व्यवस्थेमध्ये व्यवस्थापनाचं काम करताना दाखवली पाहिजे. ही अपेक्षा असताना तुम्ही एक अत्यंत महत्वाची केस ज्याच्यामध्ये 1,00,000 विद्यार्थी, त्यांचे पालक, अनेक जण रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांना मारहाण केली जात आहे. अर्थात त्याच्यामध्ये काही गुंडा एलिमेंट हे काही राजकीय पक्षांनी टाकलेले आहेत, जे मुद्दाम पोलिसांच्या म्हणजे स्वतः पोलिसांना आपण पाहिलं त्यांच्या गाड्या फोडताना. हो. व्हिडिओ आहेत तसे की पोलिसच बरोबर. त्या गाड्या फोडत आहेत आणि मग मुलांना तुम्ही म्हणणार की गाड्या फोडल्या म्हणून. हे सगळं चुकीचं आहे. ज्या पद्धतीने प्रशांत अभिव्यक्त होत आहेत मुलं, त्यांची कल्पकता बघा तुम्ही, त्या पाट्या बघा तुम्ही सगळ्या, काय हो. काय लिहिलेलं आहे, त्यांची भाषा काय आहे ती बघा. त्या 4 वाक्यामध्ये जेव्हा अत्यंत प्रभावीपणे ते मुलं व्यक्त करतात आपलं म्हणणं, तेव्हा सरन्यायाधीश ज्यांच्याकडे न्यायाच्या, कायद्याच्या, न्यायतत्वाच्या पालकत्वाची जबाबदारी आहे, ते बरोबर. म्हणतात की मला वेळ नाही, माझा वेळ वाया घालू नका. मग हो. कशासाठी बसल्या साहेब तुम्ही तिथे? हा प्रश्न आहे अगदी माझा खरं. एक वकील म्हणून. 27 वर्ष मी वकिली करतो आणि आता अशा अनेक न्यायाधीशांना जर सरन्यायाधीश साहेबांच्या वक्तव्यातून जन्म मिळणार असेल तशा प्रवृत्तींना, जे न्यायव्यवस्थेमध्ये आहेत, मग आम्ही कोणाकडे बघायचं न्यायासाठी? हा बरोबर. प्रश्न आहे माझा. आणि नाही म्हणून आणि मला वाईट वाटलं या त्यांच्या वाक्याचं वाईट वाटलेलं आहे. मी सरन्यायाधीश भारताचे सूर्यकांत यांच्या या वक्तव्याचा जाहीरपणे स्पष्ट शब्दामध्ये निषेध करतो. बरोबर. म्हणजे एकतर सुप्रीम कोर्ट किंवा आपल्या एकूणच न्यायव्यवस्थेचा वेळ नेमका मग कशात चाललेला आहे, त्यांची प्रायोरिटी काय आहे, याच्याबद्दल पण एक स्वतंत्रपणे आपल्याला बोलावं लागेलच. पण श्रीरंगजी, या सगळ्यामध्ये म्हणजे या आंदोलनाला डिवचण्याचं कामच मुळात सुरुवातीला न्यायव्यवस्थेनं केलेलं होतं. बेरोजगार तरुण म्हणजे जणू कॉक्रोच आहेत अशा पद्धतीचं एक विधान त्यांनी केलेलं होतं. आणि पुन्हा अशा पद्धतीची असंवेदनशीलता. आपण एकीकडे असं म्हणतो की काही गोष्टी अशा असतात की ज्याच्याबद्दल आपण फार आदरानं बोललं पाहिजे. न्यायव्यवस्थेची एक चौकट असते, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. पण याची जरा देखील समज स्वतः याच पदावरती बसलेल्या व्यक्तींना नसेल तर काय म्हणायचं? आणि या तरुणांना या सगळ्या वक्तव्यानंतर मग त्यांच्या भावना दुखवल्यासारखं वाटणार नाही का? प्रशांत सर, अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. खरं म्हणजे आता सरन्यायाधीशांनी जे विधान केलं त्याच्याकडे येण्यापूर्वी मुळामध्ये 20 जुलैला जे झालं ते नेमकं काय होतं? म्हणजे तुमच्याच चॅनलवरती मी व्हिडिओ पाहत होतो आणि जवळपास 1,00,000च्या आसपास आंदोलक तिथं जंतर मंतर ते संसद या रस्त्यावरती होते. 1,00,000 विद्यार्थी हे रस्त्यावरती येतात. त्या आंदोलनाचं आपल्याला कौतुक आहे आणि सगळेच जण त्याचं अप्रिशिएट करतात हे सगळी गोष्ट. पण मुळामध्ये त्यांना रस्त्यावरती का यावं लागतं? हा पहिला मूलभूत प्रश्न आहे. याचं कारण असं की जेव्हा कायदे मंडळ त्याच्याविषयी चर्चा करत नाही, संसद चर्चा करत नाही, तुमचं सगळे संस्थात्मक मार्ग हे बंद होतात, नीट फुटते, नीटचे पेपर पुन्हा पुन्हा लीक होतात. आता जो पुन्हा नव्यानं निकाल लागलेला आहे त्याच्यात पण घोळ आहे. हो. म्हणजे काल जेव्हा राहुल गांधी असं म्हणाले की आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे गेलो की याविषयी चर्चा घ्यावी म्हणून, लोकसभा अध्यक्ष काय म्हणाले की मला सरकारला विचारावं लागेल. सरकारला विचार. प्रशांत सर, तुम्ही विचार करा की एखाद्या विषयावर चर्चा घ्यायची की नाही हा अधिकार लोकसभा अध्यक्षांना आहे. ते चक्क उघडपणे असं म्हणतात की मी ते सरकारला विचारतो. याच्या इतकी लाजिरवाणी बाब काय असू शकते? बरं, न्यायमंडळ हे त्याचं काम करत नाहीये म्हणजे अगदी थेटपणे सांगायचं तर न्यायमंडळ हे कायदे मंडळाची विस्तारित शाखा झालेला आहे. आता शाखा म्हणजे मी ब्रँच म्हणतोय बरं का. बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे जे कायदे मंडळाला हवं आहे
तशाच हम्म. प्रकारचे निर्णय हे न्यायमंडळ किंवा न्यायपालिका देते आहे हे आपण पाहतो आहोत. हम्म. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं असीम सरई आता म्हणाले की न्यायालयाचा अवमान आपण केला नाही पाहिजे. पण अहो, महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालं 2022 मध्ये फोडाफोडी करून, ते व्हॅलिड आहे की नाही, ते कायदेशीर दृष्ट्या वैध आहे की नाही, हे आम्हाला 2026 मध्ये सुद्धा माहित नाही. म्हणजे त्या माहिती नाही. सरकारची टर्म संपली, हो. पुढं नवीन निवडणूक झाली, त्याला आता जवळपास 1.5-2 वर्ष होत आहेत आणि तरीही बरोबर. तुम्हाला वेळ होत नाही. मग त्याच्यातही तुमचा वेळ जातोय का? हम्म. न्यायपालिका नक्की करते काय? म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये कमिटेड ज्युडिशियरी असा प्रकारचा शब्दप्रयोग केला गेला होता. हो. आज त्याच्याहून भयंकर अवस्था आहे. हम्म. आज म्हणजे जसं लोकसभा अध्यक्ष म्हणतात ना की मी सरकारला विचारतो, ते किमान सांगतायत उघडपणे. हो. न्यायाधीशही तेच करतायत. दुर्दैवानं न्यायाधीश सुद्धा तेच करतायत. हे दुर्दैवानं मान्य करावं लागेल. हे सूर्यकांत दास आहेत, पण दुर्दैवानं त्यांची सगळी विधानं ही अतिशय भयंकर आहेत. म्हणजे आपण पाहिलेच सगळे व्हिडिओज, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, याच्याविषयी संसदेमध्ये चर्चा होत नाही, कारण ते म्हणतात त्याच्याविषयी चर्चा करायची नाही. मल्लिकार्जुन खरगे उभे राहतात बोलायला, तहकूब केलं जातं, संसद तहकूब केली जाते, नीटच्या विषयी चौकशी होत नाही. म्हणजे सगळे संस्थात्मक मार्ग बंद होतात. मग लोकांनी रस्त्यावरती यायचं नाही, त्याची परवानगी तुम्ही देणार नाही. मग करायचं तर काय करायचं? खरं. मुलं आणि मुळात- आत्महत्या करतायत आणि या प्रकारे इतका प्रचंड असंतोष आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, अशा प्रकारची अपेक्षा इतक्या मोठ्या प्रमाणावरती तरुण येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. आयोजकांनाही वाटलं नव्हतं, सरकारलाही वाटलं नव्हतं, विरोधी पक्षांना वाटलं नव्हतं. पण एवढी खदखद आहे, एवढा असंतोष आहे आणि अशा वेळेस सरन्यायाधीशांचं विधान हे त्यांच्या पदाला न शोभणार आहे. न्यायपालिकेच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष असण्याच्या म्हणजे ही अपेक्षा आहे आपली की न्यायपालिका ही स्वतंत्र असली पाहिजे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकत्र काम करेल, पण न्यायपालिका स्वतंत्र असली पाहिजे. दुर्दैवानं आज ते संविधानिक भूमिका पार पाडत नाहीत, ओके. असं मला वाटतं प्रशांतजी. बरोबर. असीमजी, ज्यावेळी सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की डोंट वेस्ट अवर टाइम, तेव्हा आपल्याला वारंवार असं दिसतंय की ज्यावेळी सत्ताधाऱ्यांना काहीतरी फेवरेबल विषय असतो, त्यावेळी न्यायालय अशा पद्धतीची विधानं पुढे करतात. म्हणजे कालचंच अगदी उदाहरण आहे. ज्यावेळी शिवसेना ठाकरे गटातले 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्याकडे गेले, त्याच्या संदर्भात आणि एकूण 10th शेड्यूलचं पावित्र्य तर आपण सगळं हरवून बसलेलो आहोत, त्याच्याबद्दल जेव्हा याचिका दाखल होते, तेव्हा न्यायालय असं विचारतं की याची अर्जन्सी काय आहे? म्हणजे या सगळ्या गेल्या 3 महिन्याच्या काळामध्ये आपण जे बघतोय, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आता शिवसेना, या 3 पक्षांच्या बाबतीत जे झालेलं आहे ते ऐकायला सुद्धा न्यायालयाला वेळ नाहीये. मग न्यायालयाचा वेळ नेमका मग चाललाय कुठे? नाही, त्यांनी हा प्रश्न डायरेक्टली विचारला नाही. हेच आपलं सुदैव आहे की तुम्हाला न्याय मागण्याची एवढी अर्जन्सी काय आहे, म्हणजे आम्ही न्याय देण्याची अर्जन्सी काय आहे असं नाही म्हटलं. हे उपकार झाले आपल्यावर. हे बोलत असताना प्रशांतजी एक समजून घेतलं पाहिजे की हे प्राधान्यक्रम ठरू शकत नाही आहे. लोकशाही टिकवण्यासाठी ज्या गोष्टी आधी केल्या पाहिजे, ज्या केसेस आधी निवडून आपण संपवल्या पाहिजे, त्याच्याबद्दल हे प्राधान्यक्रम ठरवत नाही आहेत किंवा त्यांना ठरवून दिलेला आहे कोणीतरी प्राधान्यक्रम आणि तसं ते चालत आहेत. या 2 गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये आपण जरी आता एखाद्या काही न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधीशाच्या प्रवृत्तीबद्दल बोलत असलो तरी अनेक चांगले न्यायाधीश आहेत, त्यांना काम करू दिलं जात नाही आहे, हे सुद्धा वास्तव मागच्या काही वर्षात पुढे आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटते की एका सर्वोच्च पदावर बसलेल्या माणसांनी कसं वागलं पाहिजे याचं जर ज्ञान आपल्याला नसेल, याची जर उमज आपल्याला नसेल, याच्याबद्दलचं गांभीर्य तुमच्यामध्ये नसेल, तर मग आता मी लहान व्यक्ती आहे बोलणारा त्यांच्यावर. मला म्हणतील पण लोक तुमचे व्हिडिओ पाहून की तू काय एवढा मोठा झाला का, हे न्यायाधीश झाला का, त्यांच्यावर बोलतो का? अरे पण न्यायाधीश कोणी असेल याचा अर्थ तो फार चांगला विचार विजडम वापरतोय असं नाही आहे ना. म्हणून एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे की तुम्ही सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश असाल, पण सर्वोच्च न्यायालय वेगळं आणि सर्वोच्च शहाणपण वेगळं. बरोबर. आज आम्हाला दिसलं पुन्हा एकदा की तुम्ही सर्वोच्च शहाणपण वापरू शकत नाहीये. शहाणपण म्हणजे विजडम वापरू शकत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटते की एक कलेक्टिव्ह विजडम आता कार्यरत झाला पाहिजे, ज्यांनी न्यायव्यवस्थेच्या न्याय्यतेचं विश्लेषण केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणता की अन्याय झालेले जे मुलं आहेत ते तुमच्या समोर येतात, तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी नकार देता, मग तुम्ही न्यायाचं विश्लेषण कसं करणार? अन्याय झालेला आहे का, अन्यायाची डेप्थ काय आहे, अन्याय कोणी केलेला आहे, अन्याय करणारे चेहरे दिसत आहेत का, हे दिसत असतील तर त्यांना तेव्हाच आपण रोखलं पाहिजे. ही तुमची भूमिका असली पाहिजे.
ती सोडून तुम्ही म्हणता की व्हिडिओ पाहण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. कशामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला, मग ते सांगा आम्हाला. बरोबर. एखादी पिटिशन अशीच दाखल करायची का आम्ही आता, की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे याच्याबद्दलची पिटिशन अशी करायची का आपण? खरे. म्हणजे काय कुठे चाललोय आपण, भारत देश कुठे घेऊन चालले ते लोक. त्यामुळे बरोबर. मला असं वाटतं की लोक जे भीती व्यक्त करतात नेपाळ सारखी परिस्थिती होईल का वगैरे, हे प्रश्न हो. विचारले जातात, त्याच्यावर लेख हो. लिहिले जातात, त्याच्याबद्दल हम्म. लोक बोलत आहेत, व्हिडिओ करत आहेत. तेव्हा आपली जबाबदारी ओळखणाऱ्या व्यक्ती आम्हाला सर्वोच्च पदावर पाहिजे. एकाच वेळी बरोबर. भारतातल्या सर्वोच्च पदांवर सुमार दर्जाचे लोक आले का, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. आता माझ्यावर जर त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची प्रोसिडिंग करायची असेल ना, तर करा म्हणा त्यांना. हा. करावं, त्यांनी जरूर करावं. माझ्यासारखे 100 नाही 1000 लोक तयार होतील की आमच्यावर कंटेम्प्ट प्रोसिडिंग तयार करा, सुरू करा आमच्यावर. कारण आम्ही बरोबर. तुम्हाला प्रश्न विचारणार. आता तुम्ही असं वागून आम्हाला चालणार नाही, आम्हाला हे परवडणार नाही. आम्ही तुमच्या बोलण्याचं, तुमच्या वागण्याचं मूल्यांकन करणार. आणि त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रशांत, एक मोठा व्यापक विषय आहे की ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल आलं पाहिजे. बरोबर. की काहीतरी उत्तरदायित्व असलं पाहिजे तुमच्या वाक्याचं, तुमच्या बोलण्याचं, तुमच्या वागणुकीचं, बरोबर. असं आम्हाला वाटते. आणि त्यासाठी लोकशाहीवर प्रेम करणारे, न्यायव्यवस्थेवर, न्यायावर, कायद्यांवर, आमच्या या भारतातल्या कायद्यांवर, कायदे व्यवस्थेवर प्रचंड प्रेम आहे. मग खरं. त्यासाठी आम्ही हे मागणी करतो ही की उत्तरदायित्व न्यायाधीशांचं काय याच्याबद्दलचं बिल आता आलं पाहिजे, कायदा झाला पाहिजे. बरोबर. नाही म्हणजे तुम्ही व्यवस्थित असून या सगळ्याबद्दल बोलणं याचं जास्त महत्व आहे आणि त्याची किंमत तुम्ही म्हणजे या बोलण्याची जी आहे ती भोगलेली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही हे ठणकावून सांगताय, हे विशेष आहे. सोबतच श्रीरंजन, या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा अशा पद्धतीची आंदोलनं होत आहेत, किमान न्यायालय काय करू शकलं असतं? ज्या पद्धतीचे व्हिडिओ संपूर्ण देशभरामध्ये पोहोचलेले आहेत, प्रत्येक जण अस्वस्थ आहे. काहींना हे सगळे व्हिडिओ आणि अत्याचार बघून झोप लागत नाहीये की या विद्यार्थ्यांच्या वरती इतक्या अमानुष पद्धतीनं लाठीमार आणि इतर गोष्टी करण्याची काय गरज आहे? आपलेच नागरिक आहेत, आपलीच मुलं आहेत आणि त्यांना तुम्ही किमान भेटू शकला असता, त्यांच्याशी चर्चा करू शकला असता. आंदोलन करणं हा तर त्यांचा हक्क आहे. त्या सगळ्याबद्दल काहीतरी गाईडलाईन्स किमान सुप्रीम कोर्ट देऊ शकलं असतं, पण ते करण्याची जराही तसदी त्यांना वाटली नाही. उलट अशा पद्धतीनं पुन्हा एक दरपोक्ती त्यांची पाहायला मिळते. तर या सगळ्यामधून एक सिस्टीम म्हणून आपण जे म्हणतो, एक निर्ढावलेपणा, तोच आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये इतका मुरल्याचं दिसतंय का? अगदी खरंय. म्हणजे ऍक्च्युली न्यायालयानं सुमोटो ऍक्शन घ्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःहून ऍक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे इथे याचिका केल्यानंतर ते म्हणतात आम्हाला वेळ नाही, व्हिडिओ पाहायला वेळ नाही. त्यांनी स्वतःहून ऍक्शन घेतली पाहिजे. अशी खरं म्हणजे अवस्था आहे. इतक्या भयंकर वळणावरती आता देश उभा आहे. हे निर्णायक वळण आहे. म्हणजे ज्याचा उल्लेख आता झाला की नेपाळ सारखी, श्रीलंकेसारखी, बांगलादेश सारखी परिस्थिती होईल का? मला वाटत नाही अशी परिस्थिती आपल्याकडे होईल. आपल्याकडे आपण खूप शांततेनं, संयमानं हे आंदोलन करतो आहोत. त्या मुलांनी कधीही उलटून प्रतिकार केलेला नाही. आता आपण पाहिलं तर पोलिसांनी त्यांच्यावरती अमानुष अत्याचार केलेले आहेत. पण मगाशी जे म्हणालो मी प्रशांतजी, की ही अवस्था जी आहे न्यायपालिकेची, ती किती भीषण आहे. म्हणजे 12 जानेवारी 2018ला 4 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रेस कॉन्फरन्स घेतात. म्हणजे खरं म्हणजे न्यायाधीशांना प्रेस कॉन्फरन्स घेणं अलाउड नाही. ज्यांना अलाउड नाही ते प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ज्यांनी घ्यायला पाहिजे ते कधीच घेत नाहीत. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये न्यायाधीश असं म्हणाले की भारताची लोकशाही धोक्यात आहे. मी नाही म्हणालो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश म्हणाले आणि त्यातले एक न्यायाधीश जे तेव्हा सरन्यायाधीश होते ते नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार झाले, गोगोई. अगदी 3 महिन्याच्या म्हणजे लोकशाही किती धोक्यात आहे हे लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे मी एकच फक्त तुम्हाला एक्स्ट्रीम उदाहरण सांगतो. फादर स्टॅन स्वामी हे तुरुंगामध्ये होते. 83 वर्षाचा म्हातारा माणूस, पार्किन्सन सारखा आजार त्या माणसाला झालेला. प्रशांतजी, स्ट्रॉनं पाणी पिता यावं म्हणून त्यांनी याचना केली कोर्टामध्ये आणि महिनाभरानं कोर्टानं सांगितलं की होय, तुम्ही स्ट्रॉचा वापर करून पाणी पिऊ शकता. 83 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापासून देशाला धोका आहे असं सांगितलं जातंय. त्या माणसाचा कोणतीही ट्रायल न होता तुरुंगातच मृत्यू होतो. ही आमची न्यायपालिका आहे. उमर खालिद 5 वर्षापासून तुरुंगात आहे, काहीच होत नाही, काही घडतच नाही. न्यायपालिकेनं आपली जबाबदारी आज पार पाडली असती तर ही एवढी वाईट वेळ आली नसती. मुळामध्ये सत्ता संतुलनाचा जो सिद्धांत आहे तो हाच आहे की कायदे मंडळ, लक्षात घ्या, आपल्याकडे संसदेचं सार्वभौमत्व आणि न्यायालयाची सर्वोच्चता
हे बरोबर. केवळ शब्दच्छल नाहीयेत. सार्वभौमत्व आणि सर्वोच्चता हे वेगवेगळ्या निकालांमध्ये त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावलेले आहेत. पण बरोबर. आज न्यायालयानं आपली सर्वोच्चता गमावली की काय असं वाटावं अशी अवस्था आहे. अगदी. इतकं भीषण घडत असताना म्हणजे ज्याचा उल्लेख हा अक्षरशः जालियनवाला बाग हत्याकांडापर्यंत लोकांनी त्याची तुलना केलेली आहे की तुम्ही हम्म. काठ्यांना खिळे लावता, हम्म. तुम्ही तिथं दगड आणून ठेवता त्या मैदानावरती आणि त्या आसपासच्या भागामध्ये. खरं. म्हणजे विद्यार्थ्यांवरतीच, तुमच्या माझ्या मुलांवरतीच तुम्ही अशा प्रकारचे आरोप करताय. हम्म. तुम्ही एक व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये प्रशांतजी, की मुलं उभी आहेत आणि पोलीस परत चाललेत. हो. ते टाळ्या वाजवतात आणि पोलिसांना म्हणतायत की हो. जाऊन घरी सांगा आपल्या खरंय, मुलांना की पापा बहुत बडा काम करके आए है, हो. दे फील प्राऊड ऑफ यू वगैरे हम्म. वगैरे अशा प्रकारे त्यांनी सगळं म्हटलेलं आहे. मला असं बरोबर. वाटतं की एवढ्या गंभीर वळणावरती ज्याच्या मनामध्ये थोडा जरी सदसद विवेकाचा अंश असेल ना, ज्याला गांधी पुन्हा पुन्हा म्हणायचे की आतला आवाज, न्यायाधीशांनी, जस्टिस सूर्यकांत यांनी कधीतरी आतमध्ये डोकवावं आणि विचारावं की अरे काय आहे, तुमची पण मुलं आहेत, नवी पिढी आहे, त्याचं अख्खं भवितव्य आहे. तुम्ही बरोबर. अवघ्या पिढीचं भवितव्य बर्बाद करताय, नुकसान करताय सगळ्या पिढीचं. आणि खरं. 23 लाख मुलं, म्हणजे फक्त हा नीटचा मुद्दा नाहीये, हम्म. जवळपास सगळ्या परीक्षांचा जर तुम्ही आढावा घेतला तर 1 कोटीच्या आसपास तो आकडा जातो बरोबर. आणि त्याविषयी तुम्ही काहीच करत नाही. खरंय. जी आणि- जी भविष्य, ज्याच्यावरती अवघ्या देशाचं भविष्य अवलंबून आहे. बरोबर. नाही, तेच आहे म्हणजे की हा जो प्रश्न आहे तो येणाऱ्या पिढ्यांचा प्रश्न आहे. आपण व्यवस्था म्हणून आपल्या लोकांना पुढच्या काय देऊन जातोय याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. आणि तिथं न्याय व्यवस्था त्या सगळ्या मुद्द्यावरती कुठंतरी सरकार धार्जिनी भूमिका घेताना दिसते. चर्चेच्या शेवटी तुमच्या दोघांचीही कमेंट या सगळ्या परिस्थितीमध्ये, की ज्यावेळी आपण असं बघतोय की आपल्या आजूबाजूच्या सगळ्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहेत, त्यावेळी न्याय व्यवस्थेचं असं वागणं हे देशाच्या लोकशाहीसाठी किती घातक आहे. आणि आज सूर्यकांत बोलतायत, उद्या या पदावरती येणारा माणूस सुद्धा वेगळं काही बोलणार आहे का पुन्हा अशाच पद्धतीची वक्तव्य करणार आहे? ही सगळी व्यवस्थाच अशी करून ठेवली गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? दोघांची एक थोडक्यात कमेंट. नाही बघा, केवळ एका सर्वोच्च पदावरील व्यक्तीने म्हटल्यामुळे काय होते की तसं बोलणं खूप सोप्या पद्धतीने पर्क्युलेट होते आणि हे आता अनेक न्यायालयांमधले न्यायाधीश अशाच पद्धतीने बोलायला लागतील, हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. बरोबर. त्यामुळे हा विषय आम्हाला टाइम नाही वेस्ट करण्यासाठी असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे आणि ती तुमची लिगल जबाबदारी आहे. म्हणजे आमचं ते काय म्हणतो आपण लिगल एक्सपेक्टेशनच आहे, कायद्याचं बरोबर. सुद्धा, संविधानाचं सुद्धा. तर तुम्ही बरोबर. कॉन्स्टिट्युशनल इंटेंट बाजूला ठेवून वागू शकत नाही, हे प्रत्येक न्यायाधीशांनी समजून घेतलं पाहिजे. तसे समजून घेणारे अनेक न्यायाधीश आहेत. आता आपल्याला वाट पाहावी लागेल त्या सगळ्या न्यायाधीशांनी एकत्र येण्याची. म्हणजे मागच्या वेळेस माधव जामदार सर एक माणूस, ज्याला हो. महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आणि संविधान कळते, तो एकच माणूस जे बोलला, बरोबर. त्याच्यातून जे काही चैतन्य निर्माण झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, तसे खरं. काही न्यायाधीश आहेत न्यायव्यवस्थेमध्ये आणि आपण त्यांची वाट पाहतोय की त्यांनी बोललं पाहिजे. त्यांनी सुद्धा आता भूमिका घेतली पाहिजे. त्यांना कोणी काढू शकत नाही. त्यांनी सरन्यायाधीशांचं वक्तव्य खोटं असेल, चुकीचं असेल, बरोबर नसेल, तर त्याबद्दल माझं तर सगळ्या वर्किंग न्यायाधीशांना माझं अपील आहे की त्या सगळ्यांनी एक पत्र तयार करा आणि सगळ्यांनी सयांसकट सरन्यायाधीशांना पाठवा की तुम्ही बरोबर. याच्यानंतर असं बोलणं थांबवलं पाहिजे. न्यायालयाची आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आपण सगळ्यांनी राखली पाहिजे, असं पत्र त्यांनी सरन्यायाधीशांना पाठवलं पाहिजे. बरोबर. हा मुद्दा महत्वाचा आहे की म्हणजे त्या पदावरती बोलणारा व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीने विधानं करतो तेव्हा खाली संदेश काय जातो हे जास्त महत्वाचं आहे. श्रीरंजन. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की संविधान शेवटी तुम्हाला काय देईल, तर तो तुम्हाला सांगाडा देईल, पण त्याचा आत्मा आहेत आम्ही भारताचे लोक. आणि आम्ही भारताच्या लोकांना महत्व कधी असेल, जेव्हा संवैधानिक नैतिकता असेल, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी असेल. दुर्दैवानं अशा प्रकारची संवैधानिक नैतिकता आजच्या न्यायपालिकेतल्या बहुतांश न्यायाधीशांकडे नाही. आणि त्याच्यामुळे सुरेश भटांनीच म्हणून ठेवलेलं आहे, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाव नाही. त्यामुळे हे जे रामशास्त्री आहेत ते रामशास्त्री तटस्थ नाहीत, ते सामील झालेले आहेत, गारद्यांसोबत सामील झालेले आहेत. आणि त्यांना जाब विचारल्याशिवाय ती जनता राहणार नाही. ते संसदेला प्रश्न विचारतील आणि उद्या न्यायालयाला सुद्धा प्रश्न विचारतील. दुर्दैवानं न्यायालयानं तशी वेळ आणलेली आहे.
खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचेही या संपूर्ण चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल. आणि ज्यावेळी देशातली तरुणाई काहीतरी आक्रोश जंतर मंतरवरती मांडतीये, तो सगळ्या देशभरात पोहोचतोय व्हिडिओच्या माध्यमातून, त्या सगळ्याबद्दल कुठंतरी सहानुभूती असणं तर दूरच, पण त्याच्यावरती अशी शेरेबाजी करून देशाच्या सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा आपली न्यायव्यवस्था सरकारच्या पायाशी किती लोळण घेतेय हे दाखवून दिलेलं आहे. अतिशय महत्वाचे मुद्दे तुम्ही दोघांनीही उपस्थित केलेले आहेत. असीम सरोदेंचं तर मला कौतुक वाटतं की ते या व्यवस्थेमध्ये आहेत, पण या व्यवस्थेतल्या चुका दाखवायला ते घाबरत नाहीयेत. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचेही. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील आणि सूर्यकांत यांच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.